आज ना बागेमध्ये आता म्हटलं कोणी नाही आहे, जरा बोलूया आपण तुमच्याशी, गप्पा मारूया गप्पा. अलीकडे तुम्हाला सांगते काय, रोजच्या दिवसाला एक बातमी आहे. प्रथित यश डॉक्टर्स, पुन्हा चांगल्या ठिकाणी काम करणारी आय टीतली, म्हणजे जे सुशिक्षित आहेत, यशस्वी आहेत आणि ज्यांच्याकडे पैसाही खूप जास्त आहे, सगळं आहे त्यांच्याजवळ. आणि अशी लोक जेव्हा आपल्या स्वतःचं जीवन संपवतात त्यावेळेला असं वाटतं की यांना काय कमी पडलं म्हणून यांनी जीवन संपवलं. काय कमी पडलं काय म्हणे. कोणी म्हणतं त्यांच्यात कौटुंबिक प्रॉब्लेम्स होते, कोणी म्हणतं त्यांना दोस्त नव्हते, कोणी म्हणतात की इतकं प्रचंड कामाचं टेन्शन होतं की त्या टेन्शनमुळे ते गेले. अहो, जाणं वेगळं आणि स्वतःहून संपवणं स्वतःला हे वेगळं आहे ना. काय मला कळत नाही, हे असं का करतात लोक, कशासाठी. आणि म्हणजे इतकं वैफल्य कसलं येतं आहे आयुष्यामध्ये की मला आयुष्यच नको आहे, मला जगायचंच नाही आहे का. सगळं आहे म्हणून तुमच्याकडे. ज्याच्याकडे नाही आहे ना त्याला विचारा काय येते. कोणी कितीतरी धडपडत असतो, चांगली नोकरी मिळत नसते. ज्याला खूप चांगली नोकरी असते, खूप चांगला पगार असतो, त्यालाच वैफल्य येतं, त्याला नैराश्य येतं कामाचं, अतिकामाचा ताण म्हणे. अहो, एखादा डॉक्टर असतो, शिकतो, दवाखाना उघडतो, म्हणावा तसे पेशंट येत नाहीत, त्याचा शिक्षणाचाही खर्च निघत नाही. तेच काही डॉक्टर्स प्रचंड यशस्वी, प्रचंड पैसा, आणि तरीही स्वतःचं जीवन संपवतात. का, कशासाठी, काय कमी पडलं आयुष्यात. आणि सगळ्या ठिकाणी कौटुंबिक त्रास हेच कारण आहे. कौटुंबिक त्रास, एकतर कौटुंबिक त्रास असतो, नाहीतर आर्थिक कर्ज असतात, प्रचंड बोजा. का, आपल्या गरजेपेक्षा म्हणण्यापेक्षा आपल्याला झेपते त्याच्यापेक्षा खूप जास्त अपेक्षा केल्या, खूप जास्त अपेक्षा करतात आणि खूप मोठं काहीतरी बांधून ठेवतात आणि त्याला म्हणावा तसा प्रतिसाद येत नाही. आजकाल इतकं प्रचंड सगळीकडे महागाई आहे, लेबर मिळत नाही, मशिनरी जी आहे ती सुद्धा पहिली फार लगेच आउटडेटेड होते, नवीन मशिनरी घ्यावी लागते, पहिल्याचे अजूनही हप्ते गेलेले नसतात तोपर्यंत नवीन मशिनरी. कामगार काम करत नाहीत, काय करायचं. याच्यामध्ये तुम्हाला सांगते म्हणजे धडपड, अति अपेक्षा, अति पैशाची हाव, म्हणूनच तर ती अपेक्षा ना. सुखी समाधानाने कोण नाही. समजा आमचा एक 4 बेडचा हॉस्पिटल असेल तर माणसाला वाटतं मी 10 बेडचं हॉस्पिटल काढावं, 10 बेडचं काढता त्याला वाटतं 50 बेडचं काढावं. जमतंय ना आता मला हे सगळं. पण हे जमलं म्हणून मोठं सगळं जमतं असं नाही. मोठ्याला सगळ्या गोष्टी जास्त लागतात, पैसाच नुसता जास्त लागत नाही. अहो, साधं घरातली एक बाई कामाला नाही आली तर आम्ही काम करतो. तेच जर का आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी कामाला महिला आल्या नाही तर आपण हे सगळं करू शकतो का. नाही ना करू शकत. म्हणजे आपणच आपलं सगळं वाढवून ठेवलेलं आहे. आता जेव्हा मी ह्या सगळ्या अशा घटना ऐकते की नाही, की त्यांनी असं स्वतःचं जीवन संपवलं औषधं खाऊन, कोणी काय, त्यावेळेला सगळ्या ठिकाणी मला आजकालची ही कारणं वाटायला लागली आहेत बरं का. एकतर स्पर्धा आहे, प्रचंड पैशाची स्पर्धा आहे, कौटुंबिक त्रास आहे सगळ्यांनाच. म्हणजे जे काय कुटुंब आहे त्याच्यात जे काही चालू आहे त्याला त्रास समजतात सगळेजण. सगळ्यांना काय वाटतं, माझा मस्त संसार असावा, माझी मस्त आम्ही नवरा बायको छान असावी, मुलं छान असावीत, घर असावा, बंगला असावा, गाडी असावं, सगळं छान असावं. पण आजकाल तसं नाही आहे.
पैसा पुरत नाही, पैसा जास्त मिळवावा असा वाटतो, जो आहे तो पुरेसा असला तरी गरजा वाढून बसलेल्या आहेत. आणि दुसरं म्हणजे नात्यामध्ये आता प्रेम राहिलेलं नाही आहे, त्यामुळे वैफल्य आहे नात्यामध्ये. मग ते कुठलंही नातं असू दे, ॲडजस्टमेंट नाही, समाधान नाही, अस्वस्थता आहे, सगळ्या ठिकाणी हेच आहे. कुटुंबामध्ये असणारी धुसफूस किंवा मग अफेअर, लफडी, अफेअर नको, लफडी म्हणूया आपण त्याला, लफडी असतात. ती लफडी बाहेर पडली तर काय करायचं, किंवा त्या लफड्यातून ब्लॅकमेल केलेलं असतं, त्यात तेही बाहेर पडलं तर काय करायचं, किंवा ब्लॅकमेल सहन होत नाही म्हणून हल्ली हे सगळं चालू आहे. आणि नाहीतर ते आहेच की आपलं, पूर्वी ते मटका फटका होता, आकडे बिकडे लावायचे. दारू हे एक व्यसन होतं, हल्ली दारू व्यसन नाही आहे, दारूपेक्षाही घातक व्यसन आहेत की ज्याला व्यसन आहे हे कळतच नाही इतरांना. ना त्याच्या तोंडाला वास येतो, ना काय होतं, पण तो मात्र व्यसनाच्या आहारी गेलेला असतो एखादा. ते व्यसन एक. व्यसनं म्हणजे निरनिराळी औषधं खातात, काय करतात, ही व्यसनं झाली. आणि एक म्हणजे महत्त्वाचं शेअर मार्केट. झटकन पैसा मिळतो असं वाटतं आणि त्याच्यात झटकन पैसा निघून जातो. जे दागिने बायकोचे करायला आयुष्य गेलेलं असतो ते एका सेकंदात उडतात आणि परत करून देणं शक्य नसतं. अशा अनेक घटना आहेत. पण ह्यामुळे जीवन संपवावं असं का वाटतं लोकांना? जीवन हे काय फक्त काय, हे जीवन असं इतकं सहज आहे संपवायला? तुमची मेंदूची मॅच्युरिटी नाही आहे आजकाल. मेंदूचीच म्हणेन मी, मॅच्युरिटी नाही आहे लोकांना. संस्कार हे शब्द मी नाही वापरणार. अहो, तुम्हाला सांगते, लोकांच्या हे लक्षात येत नाही की आपला जन्म जो झालेला आहे, त्यांना वाटतं की सगळी सुख उपभोगण्यासाठी करिअर, पैसा, सगळं सुंदर सुंदर फॅमिली, त्याच्यात पुन्हा प्रगती, याच्यासाठी त्यांना वाटतं की आपलं जीवन आहे. पण जीवन एवढ्यासाठी नाही आहे आपलं. आपण जन्माला आलो ते काय हे सगळं करण्यासाठी? जन्म आणि मृत्यू हा आपला कशासाठी आहे हे एकदा विचार करा. आपल्याला माहीत नव्हतं आपण जन्माला ह्या ठिकाणी असे येणार आहोत, आणि आपल्याला माहीत नाही आहे की आपण मरणार कसे आणि काय आहोत, आणि आपण जीवन कसं जगणार आहोत हेही आपल्याला माहीत नाही आहे. पण आपल्याला असं वाटतं की माझ्या मनाप्रमाणे जीवन जगलो पाहिजे, मी माझ्या अपेक्षांप्रमाणे मी जीवन जगलं पाहिजे, आसपास बघतोय आम्ही त्या पद्धतीने आमचे जीवन झालं पाहिजे. पण आपलं जीवन खरंच याच्यासाठी आहे का? आपला जन्म याच्यासाठी आहे का? नाही हो, नाही, आपला जन्म याच्यासाठी नाही आहे. अनेक जन्मांची मग तुम्ही म्हणतात पुनर्जन्म वगैरे असल्या काय गोष्टी बोलता. हे बघा, 60 नंतर ह्या गोष्टींची थोडीशी जाणीव व्हायला लागते, माहिती व्हायला लागते. तोपर्यंत या सर्वांची फारशी माहिती आपल्याला नसते. थोडा आपल्याला 60 नंतर वेळ मिळतो ह्या सगळ्या गोष्टी अनुभवण्यासाठी, अभ्यासण्यासाठी, जाणून घेण्यासाठी, आणि त्याचा आपण वापर केला पाहिजे. अहो, शंकर पार्वती एकदा बसले होते, तेव्हा त्या पार्वतीने विचारलं शंकराला, हे मुंड काय घालून घेतलाय तुम्ही, काय घालून घेतलाय? शंकराला विचारलं. तर तो म्हणला, तू मला विचारू नकोस हे. तर ती म्हणते, नाही, मला सांगितलंच पाहिजे, तुम्ही मला हे सांगितलंच पाहिजे. तर ते म्हणतात की अगं नको, नाही, तुम्ही मला सांगा, शेवटी बायको आहे ना ती, मला सांगितलंच पाहिजे. एखादी गोष्ट नवरा सांगत नाही म्हणजे काय, तुम्ही मला हे सांगितलंच पाहिजे. मग अशा वेळेला शंकर म्हणतात की अगं, हे सर्व एक हे मुंड जे आहे ते प्रत्येक मुंड हे तुझ्या प्रत्येक जन्माचं एक द्योतक आहे. म्हणजे तू जेव्हा जन्म घेतलास आणि मृत्यू पावलीस, त्यावेळेला मी तुझ्या
प्रत्येक जन्माचं जे ते मुंड आहे, कवटी, ती मी गळ्यात घातलेली आहे. मग ती म्हणते एवढे माझे जन्म झालेत आणि मग तुमचे, तुम्हाला नाही? तो म्हणतो नाही, मी अजन्म आहे, म्हणजे मला जन्मही नाही आणि मला मृत्यू पण नाही. मग ती म्हणते दर जन्मामध्ये मी तुमच्यासोबत आहे. होय, तू माझी शक्ती आहेस. मग मला जाणून घ्यायचं मी नेमकी कोण आहे, मला सांगा, माझी कहाणी सांगा. आपल्याला तर दोनच माहिती आहे ना, की जिनं दक्षाच्या अग्निकुंडामध्ये उडी घातली आणि त्याच्यानंतर ती पुन्हा हिमालयाच्या पोटी पार्वती म्हणून जन्माला आली. तर ती म्हणते मला जन्म काय आहे, मृत्यू काय आहे, याबद्दल सांगा. ते म्हणते हे नाही शंकर म्हणतात नाही जाणून घ्यायचं हे सगळं. नाही, मला जाणून घ्यायचंच आहे. मग ते म्हणतात की हे फक्त मलाच माहिती आहे आणि बाकी कुणाला मी सांगू शकत नाही. नाही, तुम्ही मला सांगितलं पाहिजे. मग ते म्हणतात की चल आपण अशा ठिकाणी जाऊया की ज्या ठिकाणी कोणीही नसेल, कारण हे कुणीही ऐकता कामा नये, याची माहिती कुणाला असता कामा नये, जन्म काय आणि मृत्यू काय. तर ते दोघं जण जायला लागतात. हिमालयात जाऊन बसतात ते एका ठिकाणी, एका गुहेमध्ये. मग जाताना शंकर आपल्या अंगावरचं आपल्या अंगावरचं ते हे जे असतं व्याघ्रांबर ते टाकून देतात, कारण की त्यांना जवळ काहीच नको आहे. ते व्याघ्रांबर टाकून देतात, नाग टाकून देतात. गणपतीला म्हणतात तू पण इथंच थांब. असं हे सगळं एक 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 पहलगामपासून ह्या सर्व गोष्टी एक 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 टप्प्यावरती आहेत त्या. म्हणजे शेषनाग आहे, पुन्हा गणेश गुफा आहे, गणेश टॉप आहे. मग असं हे सर्व ठेवत ते पार्वतीला घेऊन जातात. कुठे? अमरनाथच्या गुहेमध्ये. एक लक्षात घ्या, आजकाल सगळेजण म्हणतात अमरनाथच्या गुहेमधलं शिवलिंग नाही म्हणजे आता तिथं काही नाही. त्या गुहेचं काय महत्त्व आहे, तर त्या ठिकाणी शंकराने पार्वतीला अमरकथा सांगितलेली आहे. अमरकथा, जन्म मृत्यूची कथा सांगितलेली आहे. त्या गुहेला महत्त्व आहे, त्या गुहेचं दर्शन घेणं महत्त्व आहे. आपल्याला असं वाटतं की बाबा बर्फानी अंतर्ध्यान झाले, अरे हे कसे झाले, तिथे आता महादेव नाहीत, शंकर नाहीत, बर्फाची पिंडी नाही, म्हणजे नाही, त्या गुहेला महत्त्व आहे. आणि त्यावेळेला ती कथा जी आहे, ती अमर कथा शंकराने पार्वतीला त्या गुहेमध्ये सांगितली. त्यांना त्या ठिकाणी कुणीही नको होतं. आणि ती कथा ऐकता आपण म्हणतोच ना ऐकताना कारण समोरची व्यक्ती सांगताना आपल्याला ऐकावं, म्हणावं, हुंकार द्यावासा वाटतो. तसं ते हुंकार देत असतात आणि ती हुंकार देत ते ध्यानस्थ होतात, त्यांच्या योगनिद्रेमध्ये जातात आणि सगळी कथा सांगतात. जेव्हा ते जागे होतात त्यावेळेला ते पार्वतीला म्हणतात की कळलं तुला सगळं? तर ती म्हणते तुम्ही मला सांगितलंच नाही आहे सगळं. मग ते म्हणतात मी आत्ता सगळं सांगितलं की, आणि तू हू म्हणत होतीस. ती म्हणते नाही, मला झोप लागली. मग कोण हू म्हणत होतं? त्या ठिकाणी एक पक्षी बसलेला असतो, तो आता पक्षी करतातच ना, हुंकार भरतात, तसं तो हुंकार भरत असतो. अशी ती अमरनाथची कथा आहे आणि ही खूप मोठी आहे, ती खूप छान कथा आहे. अशा ह्या कथा ऐकल्या पाहिजेत. ह्या जेव्हा आपण अशा कथा ऐकतो, परीक्षित राजाची कथा ऐकतो, आपण जन्मेजयाची कथा ऐकतो, भागवत ऐकतो, रामायण ऐकतो, महाभारत ऐकतो, सगळी पुराणं आजकाल आपल्याला ऐकायला मिळतात. कोणी ना कोणीतरी प्रवचनकार आपल्याला कथा सांगत असतात, कीर्तनकार सांगत असतात. तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे जे भौतिक सुख जी आहेत, सांसारिक सुखी जी आहेत, याला इतकं महत्त्व नाही आहे जेवढं आपल्या जीवनाला महत्त्व आहे. आपल्याला हे जन्म मिळाला आहे, मनुष्य जन्म मिळाला आहे, तो प्रचंड म्हणजे कष्टाने मिळालेला जन्म आहे. अनेक योनीतनं आपण आलेलो आहेत, पशु पक्षी प्राणी, ह्या सगळ्या वनस्पती, ह्या सगळ्या निरनिराळ्या 84 लक्ष योनीमधनं आल्यावर आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे. तो सगळी आपली आधीची सुख आणि दुःख ही कर्म जी आहेत त्याचं चांगलं आणि वाईट भोगण्यासाठी आलेलं आहे. आणि हे जर का तुम्हाला ज्ञान असेल, ज्ञान तुम्ही घ्याल, किंवा घरातले आजी आजोबा
हे काहीतरी बोलत असतील, करत असतील. टी व्हीवर तुम्ही त्या मालिका बघत असाल, ह्या आध्यात्मिक मालिका, देवापुराणांच्या मालिका, तर कुठं ना कुठंतरी आपल्याला हे सगळं छान वाटायला लागतं. आणि त्यामुळे काय होतं माहिती आहे का, तुम्ही देवदेव करायला लागता असं मी अजिबात म्हणणार नाही, पण तुम्हाला जगताना असं वाटतं की माझं जीवन कशासाठी. अहो सुखाच्या काळात तर तुम्ही जगताच, पण संकटांच्या काळामध्ये तुम्हाला जगता आलं पाहिजे. संकटाच्या काळात तुम्ही वैफल्यग्रस्त होता आणि स्वतःच्या जीवनाचा त्याग करता, आणि त्याग केल्यामुळे काय होणार आहे, पुन्हा जेव्हा जन्म येईल कधी ना कधीतरी, त्यावेळेला तेच सगळं भोगावं लागणार आहे. कशासाठी हो, कशासाठी. कोणीतरी म्हणतं की नाही, ह्या डॉक्टरला असा त्रास होता म्हणून त्यानं स्वतःचं जीवन संपवलं. अहो पैसा अडका सगळं इथंच ठेवून जायचं आहे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणी नशिबाला का करतो रडतो डाई डाई, या संसारापायी असं म्हटलेलं आहे हो. आपण हे सगळं जे आहे हे शाश्वत समजतो. जन्म आलाय तसा मृत्यू पण येणार आहे, तर आपल्याला असं वाटतं आपण सगळं बेस्ट असताना आपल्याला मृत्यू यावा. अहो जेव्हा तुम्ही आजारी पडता, ICUमध्ये जाता, त्यावेळेला तिथं बघता प्रत्येकजण जगण्यासाठी धडपडत असतो. तिथं मरण्यासाठी कोण येत नाही ICUमध्ये. किती इकडून तिकडून नळ्या घातलेल्या असतात, संडास तिथंच, बाथरूम तिथंच, सगळं. त्या ह्याच्यातसुद्धा माणसाला जगण्याची इच्छा असते. आणि सुखाच्या गाद्यांवर झोपलेले असताना गाड्या, घोडे, पैसा, अफाट सगळं, टॅलेंट, बुद्धी, यश, कीर्ती, पैसा सगळं अमाप असताना ह्यांना मरायची काय इच्छा होते हो, काय इच्छा होती. हां, काय इच्छा होते ही मरायची. काय यांची वय तरी काय, म्हातारं होऊन सुद्धा माणसं ICUमध्ये घालतात आणि जगवून आणायचा प्रयत्न करतात. आणि ह्या लोकांना सगळं असताना कोण काय औषधं खाते, कोण काय करते आणि मरते. मरणाऱ्याचं दुःख नाही आता. मरणाऱ्याचं दुःख कोण करणार. उलट मरणाऱ्या व्यक्तीचा राग येतो, जर का असं मेलं तर. अकाल मृत्यू आला तर, अकाल मृत्यू तो सुद्धा ओढवून घेतला. काही कारणांनी समजा हार्ट अटॅक आहे, ॲक्सिडेंट आहे, याच्यामध्ये जर का कोणी अकाली गेलं, तरुण करता गेला, तर मन हळहळतं. पण कोणी 40शीतला डॉक्टर असा जर का मरतो असं आपण म्हणलं, तर त्याच्याविषयी वाईट नाही वाटत, राग येतो. अरे का जगडला नाहीस, प्रॉब्लेम आज आहे उद्या नाही. काय होऊन एखादं काय असेल, अफेअर असेल, बदनामी होईल, अपकीर्ती होईल, त्याचा काही फरक पडत नाही. आपण आपल्या कामाशी एकनिष्ठ पाहिजे. बुद्धी आहे, शिक्षण आहे, एवढे मोठी हॉस्पिटल्स आहेत, तुम्हाला सेवा करायची संधी मिळालेली आहे, आणि तरीसुद्धा ही असली कसली बुद्धी होते. ज्यांच्याकडे खूप सारा पैसा आहे ना, त्यांनाच हे असले सगळे ना भिकेचे डोहाळे सुचतात, असंच म्हटलं पाहिजे. यांच्या मृत्यूवरती सुद्धा म्हणजे चीड येते. अरे काय मरताय, आजूबाजूला बघा, 4 लोकांच्यात जा, बघा, बसा. तुमच्याकडे येणारेच पेशंट बघा, किती वेगवेगळ्या पद्धतीने येत असतात, किती आजारांशी झगडत असतात. पैसा नसतो, काय नसतो, तरीसुद्धा येतात तुमच्याकडे. आणि तुम्ही असं वागता, तुम्ही वैफल्यग्रस्त होता. मरण इतकं सोपं आहे म्हणून. अहो साधं डोकं दुखलं तर माणूस त्रास करून घेतो, ताप आला तर त्रास करून घेतो, गोळ्या खातो, औषधं खातो, आणि तुम्ही मरण्यासाठी असलं काहीतरी करता, औषधं गोळ्यांचा उपयोग करता. इतकं मरण सोपं आणि स्वस्त आहे. लोक मरणाला घाबरतात, आणि हे कुठलं काय मरण ओढवून घेणारी ही माणसं. कशाला घाबरता तुम्ही, जगायला घाबरता, बदनामीला घाबरता, का स्वतःच्या एखादी झालेल्या चुकीला घाबरता, कशाला घाबरता.